नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत थायलंड डिजिटल अरायवल कार्ड हे काय असतं. तर थायलंड डिजिटल अरायवल कार्ड जे आहे, ज्या व्यक्तीला थायलंडला जायचं आहे आणि ज्यांनी त्याचं फ्लाईट तिकीट्स काढलेलं आहे आणि ज्याच्याकडे पासपोर्ट आहे आणि थायलंडला जाण्याच्या अगोदर हे ऑनलाईन या थायलंडच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन भरायचं आहे. तर हे एक प्रकारचा विजा किंवा तिथे गेल्यानंतर हे डॉक्युमेंट आहे, हे कंपल्सरी तिथे पाहिजेच पाहिजे. तर पाहूया हे डॉक्युमेंट कसं बनवायचं. हे ऑनलाईन भरावं लागतं. तुमच्याकडे पासपोर्ट हवं आहे आणि तुमचं फ्लाईट तिकीट्स जे काढलं आहे ते हवं आहे. तर गुगलला जाऊन हे TDSC सर्च केलं की ही गव्हर्नमेंटची वेबसाईट येते, immigration.go.th. आता तर ही वेबसाईट जी आहे, या वेबसाईटला गेल्यानंतर इथे तर 2 ऑप्शन्स येतात ह्या वेबसाईटला. एक अरायवल कार्ड आणि अपडेट अरायवल कार्ड. तर अरायवल कार्ड म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भरत असाल तर ह्या अरायवल कार्डवर क्लिक करायचे. आणि हे अपडेट आहे म्हणजे जर तुम्ही अरायवल कार्ड तुमचं भरून पूर्ण झालं आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही पुन्हा चेंजेस करायचे, जसं नाव वगैरे गोष्टी चेंज करायच्या, तर तुम्ही त्यानंतर अपडेट अरायवल कार्डवर क्लिक करायचे. तर ह्या अरायवल कार्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या 3 टॅब्स दिसतील. त्याच्यामधली एक टॅब जे आहे, इथं तुमचं नाव, मिडल नेम, फर्स्ट नेम, तुमचा पासपोर्टचा नंबर. याच्यामध्ये महत्त्वाचं नॅशनॅलिटी जे आहे इंडियन घ्यायचं आहे. याच्यामध्ये 2 येतात, ब्रिटिश इंडियन येतं, पण ब्रिटिश इंडियन वगैरे काही घ्यायचं नाही आहे, इंडियनच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन ते विचारतात, तुमची डेट ऑफ बर्थ, जेंडर, तुम्ही काय करता, ऑक्युपेशन. त्याच्यानंतर तुमचा विजा नंबर पाहिलं तर ह्याच्यामध्ये विजा नंबर काहीच लिहायचा नाही आहे, की विजा तुम्हाला दिलेलं ह्याच्यामध्ये फ्री आहे, त्यामुळे विजाचं ब्लँक ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कंट्री ही रिपब्लिक ऑफ इंडिया असंच टाकायचं. त्याच्यात ब्रिटिश इंडिया वगैरे वगैरे येतं, तर ते काही करायचं नाही आहे. त्याच्यानंतर सिटी, स्टेट ऑफ रेसिडेंट. सिटी तुम्ही टाकू शकता किंवा स्टेट ऑफ रेसिडेंट महाराष्ट्र ह्याच्यामध्ये सिलेक्ट करून टाकायचं तुम्हाला. त्याच्यानंतर फोन नंबर, तुमचा भारतातला जो फोन नंबर आहे तो सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यावरती कंटिन्यूवरती जर तुम्ही क्लिक केलं तर ते पुढे जातं. पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमचं जे तिकीट काढलं आहे तर त्याच्यामध्ये डेट ऑफ अरायवल म्हणजे तिथं तुम्ही किती किती तारखेला पोचणार आहात. त्याच्यानंतर कंट्री वेअर यू बोर्डेड, याच्यामध्ये तुम्हाला इंडिया सिलेक्ट करायचे. तर असं इंडिया सिलेक्ट केलं तर 2 ऑप्शन्स येतात. तर त्याच्यापैकी रिपब्लिक ऑफ इंडिया हेच घ्यायचे. त्याच्यानंतर पर्पज ऑफ ट्रॅव्हल जे आहे, तुम्ही फिरायला जात आहे किंवा मीटिंगला जात आहे वगैरे, बिझनेस आहे, स्पोर्ट्स आहे, तर हे सगळ्या गोष्टीमध्ये टाकायचं आहे. आता तुम्ही फ्लाईटने जात आहे म्हणून एअर टाकायचं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर मोड ऑफ ट्रान्सपोर्ट, कमर्शियल फ्लाईट आहे की प्रायव्हेट कार्गो लाईन आहे किंवा काय आहे, तर कमर्शियल फ्लाईटच टाकायची तुम्हाला. त्याच्यानंतर फ्लाईट नंबर जो आहे तुमच्या तिकिटावर दिलेला असतो. त्याच्यानंतर डेट ऑफ डिपार्चर म्हणजे इथून कधी फ्लाईट निघणार आहे, तर ती डेट याच्यामध्ये टाकायची. त्याच्यानंतर मोड ऑफ ट्रॅव्हल, त्याच्यानंतर सेम कमर्शियल फ्लाईट टाकायची आहे, फ्लाईट नंबर तुम्हाला मिळतो. त्याच्यानंतर हे अकॉमडेशन इन्फॉर्मेशन, आय एम अ ट्रान्झिट पॅसेंजर, आय डोंट स्टे इन थायलंड. आता हा एक ऑप्शन आहे. तर हा ऑप्शनला ह्याच्यामध्ये तुमचं हॉटेल बुकिंग जे आहे, तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये राहणार आहे ते ह्याच्यामध्ये भरायचं आहे. तुमचं हॉटेलचं जे बुकिंग आहे ते तुम्हाला ॲडव्हान्समध्ये करायचं आहे. आणि ॲडव्हान्समध्ये बुकिंग केल्यानंतर तुम्ही कुठे राहणार आहात, त्या अकॉमडेशन कुठे आहे, तुम्ही हॉस्टेलला राहता आहे किंवा कुठे राहता आहे, ते सगळं टाकायचे. प्रोविन्स म्हणजे जो एरिया आहे, जसं आपलं स्टेट आहे किंवा एरियाला जे नाव आहे ते टाकायचे. डिस्ट्रिक्ट आहे, सब डिस्ट्रिक्ट, पोस्टकोड, हे सगळं तुमच्या हॉटेलच्या ॲड्रेस किंवा हॉटेल जे बुकिंग केल्यानंतर तुमच्याकडे येतं
तर हा ॲड्रेस आहे, हे भरल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. तर महत्त्वाचं म्हणजे हे सगळं भरल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. तर कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला तिसरा एक ऑप्शन येतो, हेल्थ डिक्लेरेशन. तर हेल्थ डिक्लेरेशन तुम्ही टाकलं की त्याच्यानंतर सबमिटचा ऑप्शन येतो. तर असं तुम्ही सबमिट करायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो.